पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी शरद पवार यांचा रोड शो आता सुरू होतोय। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आज रोड शो करतायत। त्या ठिकाणी खरं तर मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। यासोबतच पवारांच्या रोड शो मध्ये अनेकांनी सहभाग घेतलेला आहे। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं या रोड शोच्या रथावर लिहिण्यात आलेलं आहे। एकूणच शरद पवार हे एका दिवसात 6 सभा घेत आहेत आणि आता तर त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये हा रोड शो सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे आता शरद पवार यांच्या प्रचाराचा कसा परिणाम पाहायला मिळतो ते अतिशय उत्सुकतेचं असणार आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांच्याकडून। सागर, काय सांगाल सध्या शरद पवार यांच्या रोड शो संदर्भातली काय माहिती? कारणास्तव आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून शरद पवार यांचा रोड शो आता सुरू झालेला आहे। मोठ्या संख्येने त्यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। साधारणतः या रोड शोच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं केलं जात आहे। एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद ही अधिक आहे। विशेष म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन राष्ट्रवादींमध्ये खरं तर ही थेट लढत बऱ्याच ठिकाणी होणार आहे। त्यामुळे विधानसभेमध्ये कोण बाजी मारणार, जनतेचा कौल कुणाला मिळणार, शरद पवारांना की अजित पवारांना, हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं असणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांच्याकडे। सागर, काय सांगाल शरद पवारांच्या रोड शो संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? आपण जर बघितलं तर या ठिकाणी शरद पवारांचा रोड शो सुरू झालेला आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघातील तलाटे राहुल यांच्या प्रचारार्थ शरद पवार मैदानात उतरलेले आहेत। आपण जर बघितलं तर मोठे मोठे हार जे आहेत ते शरद पवारांना घातले जात आहेत। त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते या रोड शो मध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शरद पवारांची सभा जी आहे ती चिंचवडमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यापूर्वी रोड शो जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवडमध्ये यापूर्वी भाजपचा आमदार होता आणि पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी शरद पवारांचं मोठं योगदान आहे। त्यामुळे शरद पवारांचा रोड शो तलाटे यांनी आयोजित केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठी गर्दी जी आहे ती या रोड शो साठी होताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या रोड शोवर आपलं लक्ष असेलच सध्या आपण पाहतोय शरद पवार यांचा रोड शो आता सुरू झालेला आहे आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची सभा सुद्धा होणार आहे। रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी असा जयघोष करत हे सगळे कार्यकर्ते आता निघालेले आहे आणि आज शरद पवार आपल्या सभेतनं मुळात अजित पवार यांच्यावर भाजपवर काय निशाणा साधतात हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे। रोज नवनवीन विधाने या नेत्यांची येत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर विधानसभेची ही निवडणूक अतिशय रंगतदार होत चालली आहे, चुरशीची होत चाललेली आहे। त्यामुळे ही लढत सुद्धा अतिशय चुरशीची होणार असल्याचं कळतं।